नवभारत नवराष्ट्राचा नवदुर्गा सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतोय, ज्यामध्ये विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान करतो। आपल्यासोबत कांचनमाला संघवे आहेत, ज्या ॲडव्होकेट आहेत आणि सोशल वर्कसुद्धा त्या करत असतात। मॅडम, प्रथमतः तुमचं अभिनंदन, तुम्हाला हा सन्मान मिळाला आहे। कुठून आलात तुम्ही आणि कशा प्रकारे तुमचं काम सुरू आहे? धाराशिव। काय तुम्ही कार्य करता आणि कशा प्रकारे तुमचं कार्य सुरू आहे? मी ॲक्च्युली सोशल वर्कच जास्त करते। मी भारतीय जैन संघटनेची राज्य उपाध्यक्ष आहे। 25 वर्षापासून ते काम करते आणि जवळजवळ किल्लारीच्या भूकंपापासून मी ह्या कामामध्ये सक्रिय आहे। एक महिला म्हणून सामाजिक कार्य करताना काय अडचणी येतात आणि तुम्ही त्याला कसे सामोरे जाता? काम करत राहिलं तर अडचणी म्हणजे येत असतात, येत नाही असं होत नाही आहे, पण आपण आपल्या कामाची गती जर प्रगतिशील जर ठेवली तर अडचणी ह्या शून्य होऊन जातात। हल्ली महिलांना तुमचा काय सल्ला असेल जेणेकरून त्याही एक सामाजिक कार्य करू शकता? महिलांना मी इतकंच सांगेल, भलेही तुम्ही राष्ट्रपती होऊ द्या, पण घर ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। तर घरामध्ये आपण बाहेर राष्ट्रपती जरी असलो तर घरात आपली जागा जशी विष्णूची लक्ष्मीची जागा विष्णूच्या पायात आहे, तर तसंच आपली पण जागा तिथंच आहे। पण त्याबरोबर मी हे पण सांगणार महिलांना, विष्णूनं जोपर्यंत हृदयात लक्ष्मीला स्थान दिलं तर आपली जागा त्यांच्या पायातच आहे। पण ती जागा जर ते आपल्याला देत नसतील तर तुम्ही दुर्गा होऊ शकता। नक्कीच या होत्या ॲडव्होकेट कांचनमाला संघवे।